नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज वार शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबर 2021. आजच्या या इयत्ता 6वी विषय गणितच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन बाळांनो. खूप छान तुम्ही उत्तर पाठवता. मला खूप बरं वाटतं की चला मुलांना आपण शिकवलेलं समजतं आणि मुला जे काही मी सांगते ते मुलं मला पाठवतात तरी की बाबा हे अभ्यास पाठवा म्हटलं की त्याचा रिस्पॉन्स देतात, प्रतिसाद देतात. त्यामुळे हे बघूनच बरं वाटतं की मुलं आपलं ऐकतात. नाहीतर एरवी काय होतं की मुलं सांगून सुद्धा पाठवत नव्हती. तर माझ्या या केलेल्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. तर आता अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचंय, रोजचे रोज व्हिडिओ बघत जावा, त्याचा अभ्यास करत जावा. जे गोष्ट तुम्हाला समजत नाही, जो घटक तुम्हाला अवघड वाटतं ते मला व्हॉट्सअपला विचारा, पर्सनली फोन करा, मला आवडेल तुम्हाला सांगायला. तर आज आपण काय बघणार आहोत, दशांश अपूर्णांकामधला काही मुलांना अडचणी आलेत त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं आणि कशा कशावर प्रश्न पडू शकतात याचा थोडंसं उजळणी बघू. दशांश अपूर्णांकामधील बेरीज, त्याच्यानंतर दुसरं आहे वजाबाकी, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर भागाकार. या 4 घटकांवर आपल्याला प्रश्न पडतात. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला संख्येरेषेवर दशांश अपूर्णांक दाखवा. त्याच्यानंतर 6वा आहे, आपण काय केलं होतं, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. अपूर्णांकात रूपांतर करा. अजून आपण ह्यामध्ये काय काय पाहिलं, म्हणजे तुम्हाला मी याच्यावर पडणारे संभाव्य प्रश्न सांगणार आहे. त्याच्यानंतर रिकाम्या चौकटी भरा हा एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये दशांश अपूर्णांकात रूपांतर करा, व्यवहारी अपूर्णांकाचं आणि व्यवहारी अपूर्णांकाचं परत दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा आणि व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. हे दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर आणि व्यवहारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. गुणाकार, भागाकार, त्याच्यानंतर हे एवढेच घटकावर प्रश्न पडण्याची शक्यता. आता बेरीज हा पहिला घटक बघू आपण. एक एक प्रश्न नीट समजून घेऊ, म्हणजे याच्यावर आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 प्रकारचे प्रश्न, म्हणजे अजून एक वाढतो, म्हणजे 7 प्रकारचे प्रश्न या दशांश अपूर्णांकावर आपल्याला पडण्याची शक्यता आहे. तर आता आपण काय करू, एक एक उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या अजून समजेल. बघा आता आपली काय करूया, आपण बेरीज घेऊया. आता ह्याच्यामध्ये रिकाम्या जागाला एक प्रश्न पडू शकतो बघा, 1 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम. तर आपण जसं 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर, 1000 मिलीलिटर, बरोबर आहे का नाही. पाऊण किलोग्रॅम वगैरे मी सांगितलेलं आहे तुम्हाला, 1चा पाव भाग, अर्धा भाग, पाऊण भाग शिकवलेला आहे आणि हे सांगितलेलं सुद्धा. ते रिकाम्या जागेसाठी हा प्रश्न पडू शकतो. लक्षात आलं. तर आता बेरीज बघू आपण. एक बेरीज बघू. बेरीज करताना सुद्धा मी काय सांगितलं, दशांश चिन्हाच्या बरोबर खाली दुसऱ्या संख्येचं दशांश चिन्हाची संख्या यायला पाहिजे. जरी इकडे तिकडे झाले तरी बेरीज पूर्ण चुकतीये. तर आपण एक बघूया उदाहरण. समजा 39 अधिक 700 दशांश चिन्ह 65. बघा आता ही संख्या मांडायची, तर ही दशांश चिन्हाच्या अलीकडेच घ्यावं लागणार आहे आपल्याला. लक्षात घ्या, ही संख्या दशांश चिन्हाच्या अलीकडे घ्यायची आहे. मी तुम्हाला सांगते, वह्या काढा, माझ्या बरोबरच लिखाण करायला घ्यायचंय आणि जे प्रश्न आज समजले नसतील त्यांनी ती काय करायचंय, मला परत व्हॉट्सअपला विचारायचं आहे. कारण का, तर आत्ता समजून घेतलं तरच आपल्याला ते प्रश्न अचूक समजतील. अन्यथा ती गणित तसेच राहतात आणि मग आपले गणित असेच पुढं होत राहणार. आता बघा,
हे दशांश चिन्हाच्या अलीकडची संख्या आहे, पूर्ण संख्या आहे. बरोबर. अजून एक लक्षात ठेवा, दशांश चिन्हाच्या इकडच्या बाजूला आपली जी उजवा हात आहे, उजव्या हाताकडची संख्या हे अपूर्णांकात असते आणि इकडची डाव्याकडची संख्या पूर्णांकात असते. म्हणजे आता बघा इथं दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्हाच्या इकडची बाजू पूर्ण संख्या आणि इकडची असते ती अपूर्णांकात असते. मग तुम्हाला जेव्हा केव्हा असे प्रश्न येतील किंवा एकच अंक असेल तर ते दशांश चिन्हाच्या डावीकडेच लिहायची कायम कायम लक्षात ठेवायचं. ती पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, त्यामुळे ती त्याच्या डावीकडे लिहायचं आणि दशांश चिन्हाच्या तिकडं काही नसेल तर शून्य देऊन टाकायचं. तर इथं पण उभी मांडणी करायची आपल्याला, इथं पण आपण काय करायचं, शून्य देऊन टाकायचं. हे झालं आपली मांडणी. नुसतं 39 आहे, तिथं ती नेहमी आपला हात आहे असा ठेवायचा, ही शून्याकडची बाजू आणि ही पूर्णांकाची संख्या. आता हित बघा 700 दशांश चिन्ह 6-5 आहे, बरोबर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणार आहे आपल्याला. आता 700 आहे मांडून घ्यायचं आणि इथं 65 आहे. आता इथं बेरीज करताना जिथं जिथं मोकळी जागा असेल तिथं शून्य देऊन टाकायचं, म्हणजे आपली बेरीज काय होणार नाही, चुकणार नाही. हे आहे तसं ठेवायचं. आता 5शी 5, 6शी 6, बरोबर त्याच्या खाली दशांश चिन्ह येणार. पोकळ काढायचं नाही, भरीव दशांश चिन्ह काढायचं, टिपका फक्त. 9शी 9, 3शी 3, 7शी 7, म्हणजे काय 739 दशांश चिन्ह 6-5 हे आपलं ह्याचं उत्तर आलं. लक्षात आलं? लक्षात आलं का तुमच्या? तर आता एक वजाबाकी बघू. वजाबाकीमध्ये तर सगळ्यात जास्त चुका होतात बाळांनो. 85 दशांश चिन्ह 96 वजा 2 दशांश चिन्ह 345. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की दशांश चिन्हाच्या इकडे हे अपूर्णांकात मांडायचं. आधी आपण काय करूया, 85 दशांश चिन्ह 96 मांडून घेऊ. आता इथं दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह, इथं 2 आहे, त्यानंतर आहे 300, 3, 4, 5. आता वजाबाकी आहे बाळांनो. इथं मी सांगितले जिथं जिथं मोकळी जागा तिथं तिथं शून्य देऊन घ्यायचं. बेरीज करताना काय प्रॉब्लेम येणार नाही, पण वजाबाकी करताना त्या शून्यातून वजा होत असते संख्या, तिथं मात्र तुमचं गणित चुकण्याची दाट शक्यता असते. मग आता इथं शून्य आहे, आपण शिकत आलेलो आहोत की शून्याला किती समजतो आपण, 10. म्हणजेच काय, दशक करायचं. एकक हा ती वरची संख्या जर खालच्या संख्येपेक्षा लहान असेल, वजाबाकी होत नसेल, तर आपण काय करतो, उसनं घेतो. बरोबर आहे. आता काही काय करायचं, ही उसनं मनात ठेवायचं, ते उसनं घ्यायचं मनात ठेवायचं, गुपचूप काय करायचं, त्या संख्येला देऊन टाकायचं महागारी 1. तिकडे 1 जातो म्हणजे कमी होत असतो. आता इथं 10 समजायचं आपण. 5 असेल तर 15, 3 असेल तर 13, 2 असेल तर 12, 1 असेल तर 11. लक्षात ठेवा, वरची संख्या त्या खालच्या संख्येपेक्षा जर लहान असेल तर मात्र तिथं काय करायचं, एक दशक मिळवायचं. समजा 0 असेल, 1, 2, 3, 4, 5, 6, याच्यापेक्षा जर मोठी खालची संख्या असेल, 0 असेल तर 10 करायचं, 1 असेल तर 11, 2 असेल तर 12, 3 असेल तर 13, 4 असेल तर 14, 5 असेल तर 15, 6 असेल तर 16. आता 7 असेल, 9, 10 पेक्षा तर मोठी काही संख्या नसणार आहे. समजा 6 असेल तर 16, 7 असेल तर 17. लक्षात आलं का? 8 असेल तर 18. आता 9 पेक्षा लहान संख्या आता इथं कुठंच नाही. 9 ही एक अंकी संख्यामधली सगळ्यात मोठी संख्या आहे. बरोबर आहे का नाही? 9 ही एक अंकी संख्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या आणि 1 ही सगळ्यात लहान संख्या. आता बघा 10 केलं, 10तनं 5 गेले, 5 उसनं घेतले, त्याला देऊन टाका इथं खाली, या संख्येला देऊन टाकायचं. इथं दिल्यानंतर काय करायचं, इथं काय करायचं, आता 6 मधनं ह्या दोघांची जोडी लावायची. इथं 4 आणि 1 आहे 5. आता फायटिंग करायसाठी घेतलेलं उसनं मागून आणलं ना, मग 4 मध्ये 1 मिळवला, किती झाले, 5. आता 6 मधनं 5 जातं का, जातं ना, 6 पेक्षा 5 लहान आहे, जातं. मग 6 मधून ते मिळवायचं, 6ला द्यायचं नाही. तो दिलेला हातचा हा खालच्या घरात पॉवर वाढवण्यासाठी छोट्या ह्याला देऊन टाकायचं त्याला. 6 मधनं 5 गेले, 1 उत्तर आलं. आता द्यायचं कधी, उसनं बिसनं घेतलं का, नाही घेतलं. इथं गरजच नाही ना उसनं घ्यायची, जिथं गरज नाही तिथं हातचा द्यायचा नाही, त्याला देऊन टाकायचं नाही. आता इथं काही गरज नाही,
परत 9 3 गेले 6, दशांश चिन्ह आहे तसं येणार. इथं सुद्धा हातचा घ्यायची काही गरज नाही, कोणाला दिलंच नाही, उसनं घेतलं पण नाही दिलं पण नाही. 5 2 गेले 3 आलं आणि 8 8, म्हणजे काय उत्तर काय आलं 83.615. ही झाली आपली वजाबाकीची उदाहरणे. लिहून घ्या. आणि आपण मग बेरीज पाहिलं, वजाबाकी पाहिलं, आता गुणाकार बघूया. बघा एक गुणाकारांचं उदाहरण बघूया. आता बऱ्यापैकी समजलं असेल, बरोबर. आता गुणाकार बघायचं. गुणाकारासाठी एक उदाहरण बघूया. एका विद्यार्थ्यांनी मला गुणाकाराचं एक गणित चुकले ते मी सांगते. कुठलं बरं, 2.7 गुणिले 1.4. मी काय सांगितलं, अशा वेळी साधं आधी दशांश चिन्ह काढून ती संख्या गुणाकार करायची. आता साधं म्हटल्यानंतर दशांश चिन्ह काढलं तर 27 आणि इकडं पण काढल्यावर काय होतं बाळांनो 14. मग उभ्या पद्धतीनं गुणाकार करायचं. इथं 27 गुणिले 14. आता काय करायचं, नेहमीप्रमाणे आपला साधा गुणाकार. साधा गुणाकार म्हणजे काय करायचं, या एककाने ह्या दोन्ही संख्येला 27 ने गुणायचं. 7 28, 28 8, हातचा आला 2, 4 2 8, 8 आणि 2 9 10. डॉक्टर चिन्ह, एककाचा संबंध संपला. आपल्याला एककाचं काही घेणं देणं नाही. आता दशकाची. आता ह्याला खाट मारायला विसरायचं नाही. एकाने एखाद्या संख्येला गुणलं तर काय उत्तर येतं, 1 ने जर एखाद्या संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं बाळांनो, एक तीच संख्या येते. 7 1 7 आणि 2 1 2. आता काय करावं लागेल, 8 8, ह्या दोघांची बेरीज 7 7, 2 आणि 1 3. उत्तर किती आलं बाळांनो इथं 378. बरोबर, 378. आता लक्षात ठेवा, एक घरानंतर दशांश चिन्ह आहे आणि इकडं पण एक घरानंतर. 1 आणि 1 किती झाले 2, 1 2, म्हणजे 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं. रागाला जातील ना, म्हणून इथं किती घरानंतर, एक घरानंतर, आणि इथं पण एक घरानंतर. मग दोघांचं मिळून एक एक घरानंतर आहे, म्हणजे दोघांची मिळून किती घरानंतर द्यावं लागणार, 2 घरानंतर. म्हणजे इथं 3.78 ही संख्या आपल्याला मिळते. आता काय करूया, भागाकाराचं एक उदाहरण घेऊया. तत्पूर्वी लिहून घ्या. आता व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक फरक सांगते बाळांनो. बघा ह्याच्यामध्ये 2 प्रश्न येणार आहेत तुम्हाला परीक्षेला. पुढील दशांश चिन्हांचं हे बघा, दशांश अपूर्णांकाचे, हा प्रश्न येणार म्हणजे येणार. दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. रूपांतर करा. आणि हाच प्रश्न उलटून कसं टाकतात, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा आणि व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. समजा असं आलं, सांगते 27.5 हे दशांश चिन्हाचं उदाहरण आहे. दशांश चिन्हाचं उदाहरण आहे. याला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात म्हणजे अंश आणि छेद याच्यामध्ये मांडणी करायची आहे. व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना ज्या संख्येच्या एक छेदस्थानी 10 100 1000 असतील त्याला आपण दशांश अपूर्णांक असे म्हणतो. मग इथं एक घरानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे इथं किती येणार आहे दशक. आपण काय करतो, एक घरानंतर 10 आहे का नाही. एक घर असेल तर आपण 10, 2 घर असतील तर 100, 3 घर असतील तर 1000. आता इथे एक घरानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजेच काय 10 अंश छेद
सॉरी 10 नाही, 275 भागिले 10, 275 भागिले 10. जर याचा व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांकात रूपांतर करा म्हणले, हे दशांश अपूर्णांक आहे, हे व्यवहारी अपूर्णांक आहे. दशांश अपूर्णांक, हे व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकाचं परत दशांश अपूर्णांकात रूपांतर करा म्हटलं की असं जर आलं गणित, 275 भागिले 10, तर इथं शून्य आहे. किती शून्य आहेत? 1. म्हणजेच काय, 1 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 27 दशांश चिन्ह 0 सॉरी 27 दशांश चिन्ह 5. लक्षात आलं का? हे दशांश अपूर्णांक आणि हे व्यवहारी अपूर्णांक. दशांश चिन्हाचं दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर आणि व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे अतिशय सोपं आहे. अजून बघूया आपण. आता समजा असं आलं दशांश 007. आता लक्षात घ्यायचं किती घरानंतर दशांश चिन्ह आहे? 1 2 3, म्हणजे एकावर 3 शून्य येणार आणि वर 7. हे झालं आपलं व्यवहारी अपूर्णांक है ना. आता ह्या व्यवहारीचं कसं करणार आहे आपण? दशांश चिन्हात रूपांतर. 7 लिहिलेलं आहे, 1 2 3, 1 2 1 2 3, मग दशांश चिन्ह आणि 0. आलं का नाही हेच उत्तर? आलं का लक्षात? आता काय करा तुम्ही घरच्या अभ्यासासाठी, उदाहरण संग्रह 14, सराव संच 14 आणि 15 ही सोडवायचं आहे. 14 आणि 15 हे दशांश चिन्हावरील गणित तुम्ही काय करायचंय? सोडवायची आहेत आणि अभ्यास मला पाठवायचा आहे. तर इथंच थांबूया. धन्यवाद.